नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता घरातले सगळेजण अर्णवसाठी प्रार्थना करत असतात. बाबा हे आरती म्हणत असतात. त्याच वेळेला आता सगळे त्यांच्या मागोमाग मनोभावे अर्णवसाठी प्रार्थना करत असतात. ईश्वरी ही प्रार्थना सुरू असते तरीही सारखा अर्णवचाच फोन ट्राय करत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तर एका बाजूने आकाश देखील त्याचा फोन चालूच ठेवत असतो. सगळ्या बाजूने अर्णवसाठीचे असलेले प्रयत्न हे चालू असतात आणि ईश्वरी म्हणते की देवी आई प्लीज माझ्या मदतीला धावून ये. काही झालं तरी अर्णव सरांचा पत्ता लागू दे. अर्णव सर सुखरूप आहेत हे आम्हा सगळ्यांना समजू दे. देवी आई आता तूच काहीतरी कर असं म्हणून ईश्वरी आता देवापुढे हात जोडत असते. तेवढ्यातच इथे आता एक मोठा चमत्कार होतो. माहिकाला जो फोन सापडलेला असतो तो फोन खरं तर जो गुंड ज्याने अर्णवला धरलेलं असतं तो गुंड हा दारू पीत बाहेर आलेला असतो आणि एका मित्राबरोबर फोनवर बोलत असतो आणि बोलताना म्हणतो की अरे काही नाही रे, एका टकल्याचं काम घेतलेलं आहे आणि त्याने तर मला पैसे पण दिलेले नाही आहेत म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे. आणि तो रुमाल त्याच वेळेला तो खिशातून काढतो आणि अर्णवचा त्याच्या खिशात असलेला मोबाईल खाली पडतो. दारूच्या नशेत त्याला ते काही लक्षात येत नाही. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना खरं तर देवाच्या कृपेनेच तो फोन आता महिकाला सापडलेला असतो. वल्लरी मनातच म्हणते की काही झालं तरीही आता लवकरात लवकर या म्हाताऱ्याला घराबाहेर काढायचंच आहे. ईश्वरी देवापुढे हात जोडून असते. तर त्यांच्या सगळ्यांचे जे काही देवाकडे मागणे असते हे सगळं लांबूनच राकेश बघत असतो. ईश्वरी ही सारखी अर्णवला फोन लावत असते परंतु तो फोन बंद येत असतो. त्यानंतर मग महिका फोन घेते आणि ती म्हणते की हा फोन कोणाचा असेल, थांब मी ऑन करून बघू का असं म्हणून ती आता स्वतःच तो फोन ऑन करते आणि ऑन केल्यानंतर तो फोन उचलते. त्याच वेळेला आता ती म्हणते की हॅलो. तेवढ्यातच ईश्वरीला फोन लागतो. ईश्वरी आता अर्णवचा फोन कोणीतरी उचलला म्हणून म्हणते की हॅलो आणि पटकन बाजूला येते. तेवढ्यातच महिका तिकडून म्हणते की हॅलो मी महिका बोलते. तेव्हा ती म्हणते की हॅलो कोण बोलते तू आणि अर्णव सरांचा फोन आहे हा, अर्णव सर आहेत का तिकडे. तेव्हा ती म्हणते की नाही, हा फोन मला सापडलेला आहे, एका ठिकाणी पडला होता, मला माहिती नाही आहे की हा कोणाचा फोन आहे ते. तेव्हा ती म्हणते की बाळा तुझं नाव काय आहे. ती म्हणते की मी महिका बोलते. मग ईश्वरी म्हणते की एक काम कर, तू मला आता जिथे आहेस ना तिथला पत्ता पाठव. जो दादाजेचा फोन आहे तो आजूबाजूला आहे का. ती म्हणते की नाही इथे कोणी नाही, हा फक्त फोन पडला आहे. तेव्हा ती म्हणते की इथे टाकीच्या मागे एक छोटा बंगला आहे, म्हणजेच एक लाल कलरची टाकीच्या मागे आहे, तिथे मी आहे. तेव्हा मग लगेचच ईश्वरीला पत्ता समजतो आणि ईश्वरी पटकन म्हणते की चला आकाश भाऊजी आपण जाऊया. तेव्हा सगळेजण ईश्वरीकडे लक्ष देतात की ती कुठे निघाली. ईश्वरी म्हणते की मला अर्णव सरांचा पत्ता सापडला आहे, अर्णव सर एका ठिकाणी आहेत, मी जायला हवं तिकडे, चल आकाश भाऊजी आपण जाऊया असं म्हणून ती निघत असते. तेव्हा मग लगेच अंजली विचारते की पण कुठे आहे चिंटू, काही पत्ता सापडला का तुम्हाला. ती म्हणते की नाही मी जाते, मला एक मुलीकडे अर्णव सरांचा मोबाईल आहे, त्यांना हा मोबाईल मिळाला आहे तर मी जाऊन बघते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी पटकन निघते आणि म्हणते की आकाश भाऊजी चला. मग पटकन ती तिला जाऊन घेऊन जात असते आणि त्याच वेळेला रमाकांत बाबा आता म्हणतात की खरंच हे माझ्या स्वामीमुळे झालं, स्वामी चिंटूवरती असंच लक्ष ठेवा असं म्हणून आता ती लगेचच तिथून दोघंजणही निघतात. त्यानंतर आता जो गुंड असतो ज्याने अर्णवला धरून ठेवलेलं असतं ते आता आजूबाजूला फिरत असतात, कारण अर्णवला अजून हळूहळू शुद्ध यायला लागलेली असते. तेवढ्यातच राकेश फोन करतो आणि म्हणतो की हॅलो, अरे तुमचं काही लक्ष आहे की नाही कामाकडे. तेव्हा तो म्हणतो की काय झालं आता. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का, अरे त्या अर्णवचा मोबाईल कोणाला तरी सापडला आहे, कुठे आहे त्या अर्णवचा मोबाईल माहिती आहे का तुला. तेव्हा तो म्हणतो की नाही साहेब मला काही माहिती नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की काय रे, कसलं काम करता तुम्ही लोक, किडनॅपिंगचं की नक्की कसलं. तेव्हा तो म्हणतो की साहेब हे बघा तुम्ही अजून आमच्या कामाचे पैसे पण दिलेले नाही आहेत आम्हाला, आणि काही झालं तरीही आमचं काम हे वेळेवरती झालंच पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं आहे, पण आम्हाला पैसे कुठे दिले. तेव्हा राकेश म्हणतो की जास्त शहाणपणा करायचं काम नाही, तुला जे काही काम सांगितलं आहे ना ते अगदी व्यवस्थितपणे करायचं समजलं. आणि एक काम कर, जर तिथून निघाले नाही ना तर मोठा प्रॉब्लेम होईल, तिकडे पोलीस येतील. आता मला असंच वाटतंय की तुम्ही लोक अडकाल, त्यापेक्षा आता अर्णवला त्या जागेवरून हलवा, नाहीतर तुम्ही सगळेजण गोत्यात याल आणि अडकलात तर आणि माझं नाव घेतलात ना तर बघा आणखी बेकार हालत करेन तुमची. तेव्हा मग तो पटकन म्हणतो की हो आम्ही त्याला इथून हलवतो. आणि त्याच वेळेला आता राकेश म्हणतो की बापरे
आता हे कसं हँडल करायचं आहे सगळं, कारण की मला त्या फेक बिल्सवर सह्या पण करून घ्यायच्यात आणि बाकीचं सगळं कसं मॅनेज करणार आहे ना काहीच कळत नाही आहे. त्यानंतर मग आता इथे सगळेजणं खूप जास्त टेन्शनमध्ये असतात, काय करायचं काहीच कळत नसतं आणि अर्णवसाठी घरात प्रार्थना सुरू असते. राकेश विचार करत असतो की काहीतरी करून त्या अंजलीकडून मला सह्या मिळवून घेतल्या पाहिजेत. राकेश आता त्या अडचणीत असतो तर ईश्वरी म्हणत असते की भाऊजी लवकर चला, आपल्याला अर्णव सरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, नाहीतर त्या लोकांनी अर्णव सरांना कोणी काही केलं तर. आता अर्णव सरांचा फोन मिळाला ते तर बरं झालं, म्हणजे अर्णव सर कुठे आहेत ते तरी कळलं आपल्याला, पण आता नक्की काय करायचं ते काहीच कळत नाही आहे. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी म्हणायला लागते की लवकर चला, हे सगळं जे काही होईल ना आकाश सर, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तर ईश्वरी तेवढ्यातच साहेबांना म्हणजेच पोलिसांना फोन करते आणि म्हणते की अर्णव सरांचा पत्ता मिळालेला आहे, तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही आता लवकरात लवकर मी तुम्हाला जे काही लोकेशन पाठवते ना त्या लोकेशनवरती तुम्ही पोहोचा. असं म्हणून आता ती त्यांना लोकेशनवरती पोहोचायला सांगत असते. आकाश म्हणतो की अजून किती मिनिटं लागत आहेत त्या लोकेशनवर पोचायला. ईश्वरी म्हणते की 20 मिनिटं लागणार आहेत. तर त्याचबरोबर आता 20 मिनिटं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की लवकर चला भाऊजी, आपल्याला वेळेवर तिथे पोचलं पाहिजे, पोलीसही तिकडे पोचणार आहेत, आपण पोचू वेळेवर तोपर्यंत, आणि जोपर्यंत फोन ऑन लागतंय तोपर्यंत आपल्याला पोचलं पाहिजे. ईश्वरी पण आता देवाची प्रार्थना करत असते आणि घाईघाई चालू असते. तर आकाश हे सगळं करत म्हणतो की ईश्वरी थांब, आपण पोचू वेळेवर, डोंट वरी. राकेश हे सगळं लपून छपून वल्लरीचं आणि आजीचं बोलणं ऐकत असतो. आजी म्हणते की वल्लरी हे काय झालं, हे कसले पेपर्स आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की आई अहो हे पेपर्स आहेत, पोलीस कंप्लेंट केली मी रमाकांत राजे शिर्केंच्या विरोधात, जर पुन्हा काही त्याने घरामध्ये केलं तर मग आपण कसं निस्तारणार आहोत हे सगळं सांगा मला, त्यामुळे मी ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे. त्यावेळेला आजी म्हणते की अगं पण या सगळ्या गडबडीत कशासाठी हे सगळं. वल्लरी म्हणते की तुम्हाला समजते का, जर अर्णव पुन्हा आला आणि पुन्हा त्या माणसाला त्याने घरात पाहिलं तर मग तो किती चिडेल याची कल्पना आहे का तुम्हाला. त्यामुळे आपण आता एक काम करायचं, आपण या माणसाला घराबाहेर काढायचं. चिंटूसाठी तर हे कराल ना. तेव्हा मग चिंटूचं नाव घेतल्यावरती आजी म्हणते की बरं बाई आण ते पेपर्स इकडे, करते सह्या. असं म्हणून आजी ते पेपर्सवरती आता सह्या करते. आणि त्यानंतर मग तिथे राकेश म्हणतो की वा हे तर मामीने बढिया काम केलं. तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो की येऊ का आत. तेव्हा आजी म्हणते जावई बापू काय झालं. तेव्हा राकेश म्हणतो की म्हणजे मला माफ करा, मी तुमच्या दोघींचंही बोलणं ऐकलं आणि आजी मला असं वाटतंय यावेळेला मला ना मामीचं म्हणणं पटतंय. मामी म्हणते की बघितलं ना, जावई बापूंना पण तेच हवंय. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की हो म्हणजे मामी मलाही वाटते की उद्या उगीचच कोणताही प्रॉब्लेम नको, कंप्लेंट करून ठेवलेली चांगली. आणि मी तर म्हणतो की मी पण या पेपर्सवरती सह्या करायला तयार आहे. आणि मामी आणा ते पेपर्स, या पेपर्सवरती मी दुसऱ्यांनाही सह्या करायला लावतो, म्हणजे घरातले इतर सदस्य अंजली वगैरे सगळ्यांच्या सह्या यावरती मी घेतो. असं म्हणून तो पेपर्स तिथून घेऊन जातो. वल्लरी मात्र मनातल्या मनात खूपच खुश असते. त्यानंतर आता राकेश हा ते फाईलमध्ये ते पेपर्स ॲड करायला लागतो. तो विचार करतो की आता हे पेपर्स यामध्ये ॲड करून अंजलीकडून सह्या करून घेतल्या पाहिजेत. आता अंजली त्याच्याकडे हसत बघत असते. राकेश म्हणतो की अंजली मॅडम म्हणजे ना या पेपर्सवरती सह्या. तेव्हा ती म्हणते की खरंच म्हणजे आय एम सॉरी, पण तुम्हाला खरंच किती काळजी आहे हो, म्हणजे सगळ्या गोष्टींची. बाकीच्यांचे पगार बाकी आहेत मान्य आहे, पण चिंटू आल्यानंतर लवकरात लवकर तो करेल ना सह्या ह्याच्यावरती. म्हणजे कसं आहे ना आता ईश्वरी आणि गेले आहेतच, मग आणतील ना चिंटूला. राकेश म्हणतो की नाही हो, म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्याकडे पण अथॉरिटी आहेच की. मी त्या पेपर्सबद्दल बोलत नाही आहे, हे मला मामीने पेपर दिलेले आहेत सही आणण्यासाठी, म्हणजे रमाकांतच्या विरोधात ना पोलीस कंप्लेंट करायची त्याच्यासाठी, म्हणजे घरात जे काही घडलं ना ते खूप चुकीचं घडलं आहे ना, त्यासाठी या गोष्टीला आळा घालण्यासाठी म्हणून. तेव्हा लगेचच ती म्हणायला लागते की अच्छा म्हणजे त्याच्यासाठी हे पेपर्स दिलेत का. तेव्हा तो म्हणतो की हो त्याचेच आहेत हे पेपर्स. त्याचबरोबर आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा लगेचच अंजली पण त्या पेपर्सवर सह्या करायला बघते. तो गुंड म्हणतो की चला आता याला इथून हलवण्याची वेळ आली आहे. त्या टकल्याचा फोन आला होता की इथे कोणत्याही क्षणी पोलीस पोहोचू शकतील, त्यामुळे याला आता आपल्याला इथून हलवावं लागणार आहे. खरंच काय डोक्याला ताप आहे. अगोदर याचे कपडे चेंज करायला सांगितले, आता याला एका जागेवरून दुसरीकडे हलवा असं सांगितले. काय करायचं ना काहीच कळत नाही आहे. त्यावेळेला मग आता तो गुंड म्हणायला लागतो की चला रे याला इथून लवकर हलवायला घ्या, नाहीतर पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, चला लवकर. असं म्हणून आता ते गुंड हे अर्णवला तिथून बाहेर काढायला बघत असतात.
पण आता अर्णव हळूहळू शुद्धीवर येत असतो तेव्हा ते म्हणतात की काय याचा श्वास गुदमरतोय की काय, हा मरतोय की काय. नाही नाही, हा आपल्याला असा तोंड उघडं ठेवून चालणार नाही. याला जर पोलिसांना काही कळलं तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मग ते म्हणतात की थांबा, याला आणखी एक डोस देऊन टाकतो म्हणजे हा बेशुद्ध होऊन पडेल. त्यावेळेला आता तो लगेचच एक गुंड सुई काढतो आणि पुन्हा एकदा अर्णवच्या मानेवरती देतो, म्हणजे त्याला आणखी गुंग चढते आणि तो बेशुद्ध पडतो. तेव्हा सगळे गुंड म्हणतात की चला याला लवकर लवकर हलवा. एक मोठा म्हणतो की चला रे पटकन करा, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात पकडू आपण, म्हणजे आपण गेलो 12च्या भावात, चला लवकर. असं म्हणून आता ते गुंड अर्णवला सोडवण्याच्या मार्गावरती असतात आणि तिथून घेऊन चाललेले असतात. चल चल पटकन, नाहीतर पोलिसांनी बघितलं तर वाट लागेल. असं म्हणून आता तिथून तो निघत असतो. त्यानंतर आता हे सगळं होत असताना अर्णव अजूनही पुन्हा बेशुद्ध पडलेला असतो. ते गुंड त्याचे हात वगैरे जे काही बांधलेले असतात, पाय वगैरे सगळं सोडवत असतात, कारण की अर्णवला काही झालं तरीही आता दुसऱ्या ठिकाणी हलवायला सांगितलेलं असतं, त्यामुळे त्याला पटापट त्या बाजूने हलवलं चाललेलं असतं. तर अर्णवला पकडून ते बाहेर काढत असतात. तर इकडे अंजली ही ते पेपर्स बघते. तेव्हा राकेश म्हणतो की मला माहिती आहे की तुम्हाला हे अजिबात आवडण्यासारखं नाही आहे. तुमच्या वडिलांनी जे काही केलं आहे त्याचा त्रास तुम्हालाही होतो आहे, पण आता तरी मी तुमच्या बाजूने आहे, म्हणूनच हे पेपर्स मी तुम्हाला सही करण्यासाठी म्हणून आलेले आहेत. बरं तुम्ही एक काम करा, याच्यावरती सह्या करा, म्हणजे उद्या जर काही झालं ना प्रॉब्लेम तर आपल्याला त्यांना घराबाहेर काढता येईल, यासाठी हे पेपर्स आहेत. तेव्हा लगेचच आता अंजली खूप खुश होते. परंतु त्याच्या मेन पेपर्सवर सह्या करण्याची वेळ येते फेक बिल्सवर, तेव्हा तो पटकन तिचा हात धरतो आणि आपल्याकडे लक्ष वळवत म्हणतो की खरंच अंजली मॅडम, म्हणजे ना तुम्ही खूप हुशार आहात. मला ना तुमचं खूप कौतुक वाटत असतं. या घरामध्ये तुम्ही इतकं सगळं हँडल करता, म्हणजे आई म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या, एक बहीण आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करता. खरंच मला ना तुमचा फार अभिमान वाटतो अंजली मॅडम. असं म्हणून तो तिचा हात धरतो आणि सगळ्या फेक बिल्सवरती तिच्या सह्या करून झालेल्या असतात. त्यानंतर मग तो तिथून निघून जातो आणि म्हणतो की याला म्हणतात की स्मार्ट नवरा आणि पावरट बायको. अंजली मात्र मनात खूप खुश होत असते. तर इकडे महिका ही समोरून लपून लपून बघत असते. तेवढ्यातच काही गुंड हे सगळे अर्णवला धरतात आणि जे बिल्सचं काम झालेलं असतं राकेशचं, त्यामुळे तो गुंड अर्णवला आता तिथे सोडून देतो आणि हे सगळं महिका लांबूनच बघत असते आणि ती बघून फार घाबरलेली असते. त्यानंतर मग आता महिका ही सगळं लांबून बघत असताना ते गुंड गाडीतून बसून निघून गेलेले असतात. त्याच वेळेला रमाकांत आता हे सगळं म्हणजे देवाकडे प्रार्थना करत असतो आणि तेवढ्यात ईश्वरी आणि आकाश देखील तिथे पोहोचलेले असतात. ईश्वरी म्हणते की आकाश सर, हेच आहे बहुतेक लोकेशन, आपण बरोबर जागेवरती पोहोचलेलो आहोत. त्याच वेळेला आता आजूबाजूला कोणीच का मिळत नाही आहे, म्हणजे जो आपला फोन होता तो लोकेशन तर याच ठिकाणी दाखवत होते, मग कुठे गेले असतील. त्यामुळे तिला आता टेन्शन यायला लागतं. ती अर्णव सर असा आवाज देत असते. महिका असा पण ती आवाज देते आणि तेवढ्यातच ईश्वरी पुन्हा तो फोन करते आणि मग नंतर ती महिका म्हणते की हॅलो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाळा तू कुठे आहेस. ती ईश्वरी म्हणते की मी गेटजवळ आहे. तेव्हा महिका धावत धावत त्या गेटपर्यंत जाते आणि ईश्वरी विचारते की बाळा हा फोन अर्णव सरांचा आहे, तू कुठे त्यांना पाहिलंस का, दादाला त्या. तेव्हा ईश्वरी मला ती म्हणते की हो ताई मी पाहिलं. तेव्हा आत्ताच पाहिलं असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते की चल आमच्याबरोबर. तेव्हा मग ईश्वरीच्या ईश्वरी मागे तिच्या येते आणि समोर बघते तर तिथे अर्णवला ठेवलेलं असतं खाली आणि अर्णवला मागून बांधलेलं वगैरे असतं. तेव्हा ईश्वरी ते बघून खूप घाबरते आणि महिका म्हणते की हा बघा हा दादा आहे ना. आणि मग ते पाहिल्यावरती ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होत असतो. अर्णवला पाहिल्यावर तिला धक्काच बसतो. तेव्हा मग अर्णवकडे आता आकाश येतो. हा दादाच आहे वहिनी, हा बघ हा दादा. तेव्हा मग ईश्वरी खूप घाबरते अर्णवला पाहून, कारण की अर्णव काहीही रिस्पॉन्ड करत नसतो. तेव्हा मग महिका सांगते की काही लोक आले होते, या दादाला इथेच टाकलं आणि ते गाडीने निघून गेली. मग ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी बघा ना काय झालंय, अर्णव सर प्लीज उठा ना, तुमची मिस इंदोर तुमच्याजवळ आली, प्लीज उठा ना. असं म्हणून आता ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्णवचे हात गच्च बांधलेले असतात आणि त्याला काहीही बोलता येत नसतं. तो खूपच जास्त घामाघूम झालेला असतो आणि थकलेला असतो. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी समोरच बघते आणि म्हणते की आता काय करायचं, मलाही काही कळत नाही आहे. तेवढ्यातच मग आकाश म्हणतो की 1 मिनिट थांब वहिनी, नको घाबरू. ईश्वरी म्हणते की सर प्लीज उठा ना. तेवढ्यातच आता पोलिसांची गाडी येते आणि ते समोर बघतात आणि म्हणतात की 1 मिनिट, ही तर गाडी इथेच आहे, थांबा आपण पुढे जाऊन बघूया. आता इन्स्पेक्टर हे पुढे येतात. आकाश म्हणतो की दादा उठ ना, प्लीज उठ ना. आणि अर्णव कुठल्याही प्रकारचा श्वास घेत नसतो, तो बेशुद्ध असतो.
तेव्हा ईश्वरी खूप घाबरलेली असते. उठा ना अर्णव सर, मी आली आहे ना, बघा ना तुमची मिस इंदोर आली आहे तुमच्यासाठी, प्लीज इकडे या, असं म्हणून आता ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्णव अजिबात उठवत नसतो. ईश्वरी खूप घाबरते आणि पोलीस इन्स्पेक्टर येऊन म्हणतात की काय प्रॉब्लेम झाला आहे हे सगळं ते बघा. अर्णव राजशिर्के आणि त्यांच्या पत्नी तिथे दिसत आहेत असं म्हणून आता धावत धावत इन्स्पेक्टर साहेब देखील तिकडे येतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर असं करू नका, काय केलं आहे तुम्हाला, कोण होते तो लोक आणि तुम्हाला का किडनॅप केलं होतं काहीच कळत नाही आहे, प्लीज उठा अर्णव सर, असं म्हणून आता त्याला उठवण्याचा ते प्रयत्न करत असतात. ईश्वरी आता तेवढ्यातच अर्णवला उठवते आणि अर्णवला जाग येते. ईश्वरीच्या आणि आकाशच्या आवाजाने अर्णव थोडे थोडे डोळे उघडतो. ते पाहून आता ईश्वरीच्या जीवात जीव थोडासा येतो. ती म्हणते की अर्णव सर उठा, बघा मी आली आहे, तुमची मिस इंदोर आली आहे. आता अर्णव हलके हलके डोळे उघडून तिच्याकडे बघत असतो, परंतु तो बेशुद्ध असल्यामुळे त्याला काहीही समजत नसतं. आता आकाश म्हणतो की दादा काळजी करू नकोस, मी आहे, नको काळजी करू. तेव्हा आता तो बघायला लागतो तर समोर आकाश असतो. त्यावेळेला आता महिका ही आपल्या देवाला नमस्कार करते, कारण की अर्णव आता व्यवस्थित असतो. गुंडही तिकडे बघतात आणि महिका ही पोलिसांना जे काही घडलं आहे ते सगळं सांगू लागते. तर नंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब हे सगळं काही चेक करत असतात, आजूबाजूला जे काही सापडतंय का ते. अर्णवला घरी घेऊन येतात आणि डॉक्टर साहेब हे अर्णवला चेक करतात आणि म्हणतात की हे खूप मोठ्या गुंगीमध्ये आहे आणि हे बेशुद्ध असल्यामुळे यांना कोणत्याही प्रकारचे आपले आवाज किंवा काही समजून येत नसणार आहेत. ते सध्या गुंगीमध्ये आहे. त्यांना सध्या शक्यतो काहीही कामावर वगैरे जायला सांगू नका, त्यांना रेस्ट द्या कम्प्लिटली करायला, कारण की अजूनही त्यांचं असे शरीर आहे ना ते अजूनही गुंगीतच आहे. त्यांना ज्या बेशुद्ध होण्याचा ओव्हरडोस दिल्यामुळे त्यांना लवकरात लवकर रिकवर होता येणार नाही आहे, पण तुम्ही त्यांची काळजी घ्या, जितकं होईल तेवढं त्यांना आराम करायला सांगा. आणि आकाशला ते म्हणतात की मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो, तेवढे आणा आणि त्यांना रेस्ट करायला सांगा, हेच याच्यावरती योग्य औषध आहे, बाकी काही नाही. बाकी सगळे ओके आहेत ते, पण त्यांना आरामाची सक्त गरज आहे. तेव्हा मग तिथून डॉक्टर निघून जातात आणि वल्लरी म्हणते की पण मला कळत नाही आहे की अर्णव हा तिथे कसा काय सापडला आणि नक्की कुठे होता अर्णव, काय घडलं होतं, नक्की काही सांगणार आहात की नाही तुम्ही, की उगीच आपलं मी सांगितलं होतं अगोदरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून व्यवस्थित सावध राहा, पण कोणी माझं ऐकेल तर ना. तेव्हा वल्लरी असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की हे बघ वल्लरी, सध्या तू जरा शांत बस, ईश्वरी पण उत्तर देण्याच्या परिस्थितीत नाही आहे, अर्णव पण बघ, त्यामुळे आपण हे सगळं नंतर बोलूया, तू आता सध्या बाहेर सगळेजण जरा चिंटूला आराम करू दे, असं म्हणून आता आजी आणि बाकीचे सगळे हे तिथून निघतात आणि अर्णवला आराम करू देण्यासाठी म्हणून ते आता बाजूला होतात. त्यावेळेला आता आजोबा म्हणजेच बाबा हे रमाकांत अर्णवला बघण्यासाठी पुढे येतात. तेव्हा अर्णव हा अजूनही गुंगीतच असतो आणि तेवढ्यातच बाबांच्या डोळ्यात अर्णवला बघून पाणी येतं आणि ते तिथून निघून जातात. तेव्हा अर्णवला हळूहळू पुन्हा शुद्ध येते सगळे गेल्यावरती आणि अर्णव म्हणत असतो की ते कोण होते, रमाकांत, राजू शिर्के, तू त्यांना घेऊन आलीस घरी, पण मला त्रास होतोय, असं म्हणून आता अर्णव काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही प्लीज शांत व्हा, आता तुम्ही काहीही बोलू नका, प्लीज शांत राहा तुम्ही, असं म्हणून आता ईश्वरी ही त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. आणि घरी जे काही घडणार आहे या प्रकरणावरून हे तिला अगदी योग्यपणे माहीत असतं, परंतु ती गप्प असते. अर्णव आता म्हणत असतो की मिस इंदोर पण मला काळजी वाटत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज शांत व्हा, काहीही बोलू नका, प्लीज शांत राहा, असं म्हणून ती त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मग आता बाबा हे अर्णव झोपलेला असतो, ईश्वरी ही आकाशबरोबर गोळ्या आणण्यासाठी गेलेली असते. तेवढ्यात बाबा आता अर्णवच्या बाजूला येऊन बसतात आणि त्याच्या कपाळाला आणि गळ्याला स्वामींचा अंगारा लावून म्हणतात की स्वामी माझ्या चिंटूला लवकरात लवकर बरं वाटू दे, त्याला बरं होऊ दे. तेवढ्यात आता अर्णवला जाग येते आणि तो त्याच्या कपाळाचे आणि गळ्याचं सगळं काही पुसायला लागतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही, हे सगळं अजिबात मला आवडत नाही, प्लीज काही असं करू नका. अर्णव तिथून उठत असतो. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ चिंटू, अरे ईश्वरी गोळ्या आणण्यासाठी गेली आहे तुझ्या, तू जरा आराम कर. तेव्हा चिंटू म्हणतो की नाही तुम्ही प्लीज बाजूला व्हा, मिस इंदोर असा तो आवाज देत असतो आणि बेडवरून उतरतो. तेव्हा रमाकांत म्हणतो की बाळा अजूनही तू अशक्त आहे, थांब, नको जाऊ. पण चिंटू काही ऐकायला तयार नसतो. तो पटकन खाली उतरतो आणि हळूहळू खाली उतरत असतो. तर त्याच्या त्या आवाजाने तिथे सगळेजण जमा होत असतात आणि अर्णव हा तिथे खाली उतरतो आणि म्हणतो की मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही माझ्याजवळ येण्याची काही गरज नाही आहे, मग कशासाठी हे सगळं करता, प्लीज स्टॉप दिस ऑल नॉनसेन्स, असं म्हणून तो त्यांच्यावरतीच ओरडतो.
तेव्हा मग आता असं झाल्यानंतर अर्णव त्यांच्यावरती ओरडून बाकीला बाहेर येऊन विचारतो की मिस इंदोर कुठे. तेव्हा आता अर्णव तिथेच वैतागत असतो आणि ईश्वरी धावत धावत त्याच्यापर्यंत जाते आणि राकेश ही सगळी मजा लांबूनच बघत असतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर का चिडताय तुम्ही, जरा शांत व्हा ना. तेव्हा मग ती म्हणते की तू चिंटूलाच का बोलतेस परत, त्या माणसाला माहिती आहे ना की त्यांना राग येतो, तो चिंटू कितीही आजारी आहे तुम्हाला माहीत आहे ना, तरीही त्याला आवडत नसतानाही तुम्ही त्याच्याशी बोलायला का गेलात, रमाकांत राजेशिर्के असं ती ओरडते. तेव्हा मग बाबा गप्प बसतात. ईश्वरी ही येऊन आता अर्णवशीच बाजू न घेता बाबांचीच बाजू घेत असते. अंजली म्हणते की तुम्हाला माहिती आहे की त्याला इतका त्रास होतो आहे, परंतु तरीही तुम्ही त्याच्याशी बोलायला जाणं काही थांबवत नाही. तुम्हाला काही कळतं की नाही, एकतर तो तुमच्यामुळेच रागारागाने घर सोडून गेला हेही माहिती आहे, तरीही पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच्यासमोर का जाताय बोलायला, असं अंजली ओरडते. त्याचबरोबर आता राकेश म्हणतो की वा, आता या म्हाताऱ्याचा जाण्याचा वेळ आलेला आहे असं दिसतंय. त्याचबरोबर मग आता ईश्वरी म्हणते की हे बघा ताई, मला माहिती आहे, पण ते शेवटी वडील आहेत त्यांची, त्यांना काळजी वाटतच असणार ना आपल्या मुलाची, आणि म्हणूनच ते अर्णव सरांशी बोलायला चाललेले असणार. तुम्ही प्लीज शांत व्हा, उगीचच हा विषय वाढवू नका. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर अंजली आणि ईश्वरी दोघेही बोलत असतात. त्यामुळे आजी म्हणते की तुम्ही प्लीज आता जरा शांत बसाल का, म्हणजे घरात काय प्रकरण चालू आहे, अजूनही चिंटूला बरं वाटलेलं नाही आहे, तरीही तुम्ही या विषयावरती का पुन्हा पुन्हा तेच तेच बोलताय, जरा शांत व्हा, असं आजी त्यांच्यावरती आता ओरडते आणि त्यांना गप्प करते. रमाकांतराव, तुम्हाला माहिती आहे की चिंटूची तब्येत काय आहे, त्यामुळे प्लीज जरा तुम्ही शांत व्हा आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्या थांबवा इथेच्या इथे, असं बाबा आता गप्प बसतात आणि तिकडे बघत असतात. तेवढ्यातच वल्लरी तिकडून आलेली असते. वल्लरी म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हे आहेत रमाकांत राजेशिर्के, यांनीच केली आमच्या घरात चोरी, यांना घेऊन जा. तेव्हा मग आता सगळेजण घाबरतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही आमच्याबरोबर चला, कारण की तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे की तुम्ही या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून. तेव्हा तुमच्याबद्दल माझ्याकडे अटक वॉरंट आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर सगळे गप्प असतात. पण ईश्वरीला आणि बाबांना जाम मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की एक मिनिट, हे सगळं कोणी केलं आहे, कोणी कंप्लेंट केली आहे, आम्हाला आमच्या घरच्यांच्या विरोधात काहीही कंप्लेंट करायची नाही आहे, त्यामुळे प्लीज जरा शांत व्हा. तेव्हा मग लगेचच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की तुमच्या घरच्यांनीच कंप्लेंट केलेली आहे आणि यांच्याबद्दल अटक वॉरंट पण आहे आमच्याकडे. वल्लरी म्हणते की ईश्वरी तू एक गप्प बस, तुला काहीच कळत नाही. जर उद्या पुन्हा या माणसाने घरातल्याबद्दल काही केलं किंवा आमच्या घरावरती काहीही करण्याचा प्रयत्न केला तर तू काही नसणार आहेस तिथे त्यावेळेला, त्यामुळे आम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे मॅनेज. मग ईश्वरी म्हणते की एक मिनिट मामी, घरातल्या गोष्टींना या घरातच सोडवायच्या असतात, त्यांनी चोरी केलेली नाही आहे आणि घरातली भांडण ही पोलीस चौकीत नाही तर घरातल्या घरातच मिटवायची असतात, असं ईश्वरी तिला म्हणते. तेव्हा मग मामीही काही ऐकायला तयार नसते. पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी ही घरामध्येच असते आणि त्याच वेळेला तिला बाबा म्हणत असतात की ईश्वरी बेटा थांब. पण आता अंजली म्हणते की तुला खूप विश्वास आहे ना यांच्याबद्दल की हे आणि तुझी आई दोघंजणही निर्दोष आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मला पूर्ण विश्वास आहे की ते दोघांनी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी दोघांनाही चांगलं ओळखते अगदी, आणि त्यावेळेला या बाबांना आणि माझ्या आईला दोघांनाही त्यावेळेला फसवलं गेलं होतं, हे सगळं मला आता पटलेलं आहे. तेव्हा मग आता त्यावर अंजली म्हणत असते की ठीक आहे, तुला असं वाटत असेल ना की तुझ्या आईला आणि या रमाकांत राजेशिर्के या दोघांना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर मग पुढच्या 24 तासांमध्ये तुला ते सिद्ध करावं लागेल. पुढच्या 24 तासांमध्ये हे सिद्ध करून दाखव की तुझी आई आणि हे रमाकांत राजेशिर्के निर्दोष आहेत. ईश्वरी म्हणते की आता लवकरात लवकर या प्रकरणाच्या मागे कोण होतं, हे सगळं कोणी घडवलं होतं आणि नेमकं काय, या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणेन, असं ईश्वरी सगळ्यांसमोर चॅलेंज देते. आता ईश्वरी या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे शोधून काढणार आहे, आपल्या आईचं आणि रमाकांत राजेशिर्के याबद्दलचं आता वल्लरीचं सत्य हे घरच्यांसमोर येणार आहे का, ईश्वरी आता वल्लरीला कशाप्रमाणे सुप्रियासमोर आणून उभं करणार आहे, पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.